प्लीज काउंट डाऊन. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. चला सामन्याचा पहिला चेंडू घेऊन येतात अक्षर रामाने. तेजस मानगावकर त्यांचा सामना करतील. बघूया पहिला चेंडू. उत्कृष्ट असा खेळलेला तेजस यांनी एक धाव डिक्लेअर स्वरूपात घोषित स्वरूपात मिळते. पीस मॅचर संघाची धाव संख्या आली आहे 1. आर्यन बॉल बघ. आर्यन बॉल बघ कुठे गेला. आर्यन या मध्ये बॉल आहे बघ. उगम 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 बॉल बघ. चला दुसरा चेंडू घेऊन येतात अक्षर रामाने. उत्कृष्ट असा लांब टाकला चेंडू पण त्याच्यावर तेजस यांनी एक धाव घेतलेली आहे. घोषित स्वरूपाची एक धाव. धाव संख्या आली 2. 2 चेंडू झाले 2 झाले धाव संख्या. पीस मॅचर या संघाची. दोन्ही संघांना महत्वपूर्ण असा असलेला सामना दोन्ही संघांना जिंकायला लागणार आहे. बघूया तिसरा चेंडू घेऊन येतात अक्षय रामाने. बघूया उत्कृष्ट असा फटका मारलाय सर्वच्या दिशेने. बघूया किती धावा मिळतील. फलंदाज बाद. उत्कृष्ट अशी कॅच घेतली विजय चव्हाण यांनी. अतिशय उत्कृष्ट प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं विजय यांनी. जगलिंग करत ही कॅच पकडली आहे. उत्कृष्ट असा फटका होता पण तो फटका थांबवलाय विजय यांनी. उत्कृष्ट असा झेल. धाव संख्या आली आहे 2. एक गडी बाद 2. बघूया आता कोण येतो खेळाडू. आता खेळाडू खेळपट्टीवर येतात भरत जाधव. पहिल्याच षटकात एक गडी बाद केलाय तेजस सारखा. हुकमी एक्का बाद केलाय अक्षय यांनी. बघूया चौथा चेंडू घेऊन येताना अक्षर रामाने. उत्कृष्ट असा झेल घेतला विजय यांनी गेल्या चेंडूवर. षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या आली आहे 2. एक गडी बाद 2. बघूया पुढचा चेंडू. भरत जाधवांसाठी पहिला चेंडू अक्षय रामाने टू भरत. पुन्हा एकदा बघूया काय होतं आता. फलंदाज बाद. लागोपाठ 2 गडी बाद केलेत अक्षय यांनी. प्रणित वाडकर यांनी घेतलेली उत्कृष्ट अशी झेल. 4 चेंडू झाले आहेत. प्रणित वाडकर यांनी झेल घेतली आहे. धाव संख्या आली आहे 2. गडी पण बाद झाले 2. 2 गडी बाद 2 धाव संख्या. पीस मॅचर उत्कृष्ट अशी गोलंदाजी टाकतात अक्षय रामाने. 2 फलंदाजांना तंबूत पाठवलाय. आणि आता नवीन फलंदाज कोण येणार आहे खेळपट्टीवर बघूया. खेळपट्टीवर नवीन खेळाडू येतात. आर्यन कासार. छोटी हाईट आहे पण उत्कृष्ट असं टॅलेंट आहे. आणि पहिली हॅट्रिक घ्यायची संधी आहे अक्षय रामाने यांच्याकडे LPL 2023 मधली. बघूया काय करतात अक्षय. पुढचा चेंडू घेऊन येताना अक्षय रामाने. हॅट्रिकची संधी आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात अक्षय. बघूया काय करतायत. 4 चेंडू झाले 2 गडी बाद केले 2 धाव संख्या झालेली आहे.
उत्कृष्ट असा लांब टाकलाय चेंडू, पण चेंडू निर्धाव. हॅट्रिक घेता आलेला पण उत्कृष्ट अशी गोलंदाजी, लांब टप्प्याचा चेंडू टाकलेला अक्षय यांनी आर्यनसाठी. धाव संख्या आलेली 2, 2 गडी बाद 2. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. बघूया पीस मॅचर या संघाची धाव संख्या आलेली. आयकॉन कर्णधार पीस मॅचरचे विक्रांत नॉन स्ट्राईक वर आहे. 6वा चेंडू चाललाय तरी. पुढील चेंडू उत्कृष्ट खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू. त्रिफळा चित करायची संधी होती बट हुकलेली आहे. षटक संपतंय. धाव संख्या आलेली 2, 2 गडी बाद 2. बघूया आता दुसरं षटक घेऊन कोण आहे पॉवर हिटर्स कडून. धाव संख्या आलेली 1, षटक संपलाय. 2 गडी बाद झाले. धाव संख्या 2. आता विक्रांत जाधव यांना स्वतःच्या संघाची मदार स्वतःवर घ्यायला लागणार आहे. एक मोठी धाव संख्या त्यांना लक्षासाठी ठेवायची असेल तर विक्रांत जाधव यांना स्वतः जबाबदारी घ्यावी लागेल याची. बघूया पुढील षटक घेऊन येत आहेत पॉवर हिटर्स कडून विजय चव्हाण. बघूया विक्रांत कसा हल्ला करतायत त्यांच्यावरती. उत्कृष्ट असा फटका विक्रांत यांचा. किती धावा मिळत आहेत? 2 धावा मिळाल्या त्याच्या या बॉलवर. धाव संख्या आली आहे 4. पुढील चेंडू घेऊन येतील विजय. 2 धाव संख्या आलेली आहे 4. बघूया विजय टू विक्रांत. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि फलंदाज बाद. विक्रांत आउट झाले आहेत. एक मोठा झटका पीस मॅचर या संघासाठी. 3रा गडी बाद होतोय. उत्कृष्ट असा चेंडू टाकला विजय यांनी. आता संघाचा पॉवर हिटर या संघाचा पारडा अतिशय जड झालेला आहे. सेमीफायनलची त्यांना आशा होती त्या दिशेने ते वाटचाल करतायत. बघूया नवीन फलंदाज कोण येतोय आता बॅटिंगसाठी. प्रथमेश कोरगावकर येतात पीस मॅचरच्या संघाकडून. उत्कृष्ट अशी गोलंदाजीचं प्रत्यक्षिक दाखवते पॉवर हिटर्स. पहिला षटक टाकला अक्षय यांनी. 2 धावा खर्च केल्या. 2 जबरदस्त खेळाडू आउट केले आहेत आणि विजय यांनी 1-2 धावांचा फटका त्यांना आलेला. पण दुसऱ्या चेंडूवर त्यांनी विक्रांत सारखा एक मोठा झटका, मोठा एक अडसळ दूर केला आहे. बघूया आता 3रा चेंडू विजय चव्हाण यांचा. नवीन फलंदाज येतोय स्ट्राईकला राईट हँडेड बॅट्समन प्रथमेश कोरगावकर. बघूया विजय टू प्रथमेश काय करतात. प्रथमेश पहिल्या चेंडूवर. उत्कृष्ट असा फटका मारलाय कव्हरच्या दिशेने 2 धावांसाठी. उत्कृष्ट अशी बॅटिंग करताना प्रथमेश. धाव संख्या झालेली आहे 6. तीन चेंडूचा सामना आलाय. 4था चेंडू घेऊन विजय टू प्रथमेश. खोलवर टप्प्याचा चेंडू पण त्याला सन्मान देत आहेत प्रथमेश. धाव संख्या झालेली आहे 6. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत अजून. बघूया विजय काय कामगिरी करतायत. उत्कृष्ट असा लांब टाकलेला चेंडू जरा लेंथ बॉल टाकला विजय यांनी. उत्कृष्ट अशी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवताना विजय चव्हाण. बघूया शेवटचा चेंडू घेऊन येतात विजय. काय करणार प्रथमेश. काय आखणी केली प्रथमेशने फलंदाजी करताना बघायला लागणार आपल्याला. बघूया विजय पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका मारलाय कव्हरच्या दिशेने. पॉइंटच्या डोक्यावरून एक धाव घोषित स्वरूपाची. धाव संख्या आलेली आहे 7. 2 षटकं संपलेली आहे सामन्यातील आणि धाव संख्या झालेली आहे 7 धावा. बघूया पुढील षटक घेऊन कोण येत आहे पॉवर हिटर्स कडून. जर सेमीफायनलच्या लढतीत जायचं असेल तर दोन्ही संघांना हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं आहे. बघूया पुढील षटक घेऊन कोण येत आहे.
चला पुढील षटकासाठी पुन्हा एकदा संघाचे आयकॉन अक्षय रामाने तयार आहेत. संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं असं षटक टाकतायत अक्षय रामाने आपल्या संघासाठी पॉवर हिटर साठी. पीस स्मॅशरची धाव संख्या झालेली आहे 7. बघूया आता छोटे हाईट कम फाईट झाला. आर्यन कासार काय करतायत बघूया. स्ट्राईकवर आहेत आर्यन कासार. अक्षय टू आर्यन. पुढील चेंडू उत्कृष्ट असा फटका मारलाय समोरच्या दिशेने आणि आर्यन बाद. पुन्हा एकदा अक्षय तेच अस्त्र वापरतात आपला आणि एक एक खेळाडू माघारी परतवतात. पीस स्मॅशरचा उत्कृष्ट असा झेल घेतला विजय चव्हाण यांनी. मगाशी देखील अक्षयच्या गोलंदाजीवर विजय यांनी उत्कृष्ट असा एक झेल घेतलेला. धाव संख्या झालेली आहे 7 धावा. गडी बाद झाले 4. आता पीस स्मॅशर या संघासाठी फलंदाजीसाठी कोण येते बघणार आणि आकाश भोसले. पुढील फलंदाज आलेले आहेत आकाश भोसले पीस स्मॅशर या संघाकडून. बघूया पीस स्मॅशर आता किती धावांचा डोंगर उभारता येते. उत्कृष्ट अशी गोलंदाजीवर पकड ठेवलेली आहे पॉवर हिटर्सने. धाव संख्या झालेली आहे 7 धावा. गडी बाद झाले 4. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट अक्षय रामाने. बघूया षटकातील दुसरा चेंडू घेऊन येताना अक्षय रामाने. अक्षय टू आकाश. उत्कृष्ट असा फटका. किती धावा याच्यावर 1 धाव घोषित स्वरूपाची मिळेल आकाश यांना. ऑफ साइडला चांगले एक धाव घोषित मारलेले आकाश यांनी. थोडा कॉन्फिडन्स आला असेल त्यांना देखील. बघूया आता अक्षय रामाने षटकातील तिसरा चेंडू घेऊन आकाशसाठी. आणि मोठा फटका मारायचा होता पण निघा एक धाव घोषित मिळते. 3 चेंडू झालेत या षटकातील. धाव संख्या झाली आहे 9. षटकातील 3 चेंडू झाले. धाव संख्या आलेली आहे 4. गडी बाद 9. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक करताना अक्षय रामाने स्वतः आयकॉन पॉवर हिटर्सचे. बघूया चौथा चेंडू घेऊन अक्षय टू आकाश. पुन्हा एकदा लांब टाकलेला चेंडू. आकाश यांना काही समजत नाहीये. उत्कृष्ट असं यष्टीरक्षण करतायत राजन मांडवकर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटकातील 4 चेंडू झाले. 2च धावा खर्च केल्यात अक्षय यांनी. बघूया आता आकाश आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतायत. पुढील चेंडू अक्षय टू आकाश. पुन्हा एकदा लांब टाकलेला एक चेंडू. आकाश यांना काही समजत नाहीये. अक्षय यांचं उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. व्हेरिएशन दिसतंय अक्षयच्या गोलंदाजीमध्ये. लेग कटर होता हा. बघूया षटकातील शेवटचा चेंडू घेऊन अक्षय टू आकाश. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. किती धावा मिळतील. जर एक घोषित स्वरूपाची धाव मिळते आहे. 3 षटका संपले. धाव संख्या झालेली आहे 10. आता स्पोर्टी स्ट्रॅटेजिक टाइम आउट. सेमीफायनल मध्ये ए ग्रुप मधून क्वालिफाय होणाऱ्या टीम्स 1 नंबरवर आहे रॉयल स्ट्रायकर्स. सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होणाऱ्या ए ग्रुप मधील टीम्स
1 नंबरवर आहे रॉयल स्ट्रायकर्स आणि 2 नंबरवर आहे गेम स्विंगर्स. 1 नंबरवर आहे रॉयल स्ट्रायकर्स आणि 2 नंबरवर आहे गेम स्विंगर्स. हॅलो, चला पुढील षटक घेऊन येतात हिमांशू परब. धाव संख्या झालेली आहे 10. 3 षटकं संपलेली आहेत. लेट्स प्ले. बघूया हिमांशू चौथं षटक घेऊन येतात. वैयक्तिक पहिला कशी कामगिरी करतायत. डायरेक्ट असा चेंडू उत्कृष्ट असा फटका मारलाय कव्हरच्या दिशेने. किती धावा मिळेल? 2 धावा मिळत आहेत. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना प्रथमेश कोरगावकर. धावसंख्या झाली 12. 1 चेंडू झालाय षटकातील आणि धावसंख्या आली 12. गडी वाट झाले 4. आणि मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पण 1 घोषित धाव मिळेल. धावसंख्या आली 13. शुक्रवारपासून चालू झालेली लालबाग प्रीमियर लीग 2023 आजच्या शेवटच्या आणि अंतिम टप्प्यात आलेली आहे. आणि हा चेंडू नो घोषित केला पंचांनी. बीमर म्हणून नो घोषित करण्यात आला आहे. 1 घोषित स्वरूपाची धाव. या चेंडूवर 2 धावा मिळतील. 1 बाउन्स देण्यात आला आहे गोलंदाजांना. सर फ्री हिट असेल. पुढील चेंडू फ्री हिट असेल. बघूया आता प्रथमेश या फ्री हिटचा कसा फायदा घेत आहेत ते. पुन्हा एकदा नो चेंडू. फ्री हिटवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. बघूया फक्त एका धावेवर समाधान मानताय. उत्कृष्ट अशी फेकी चेंडूची. पुन्हा एकदा नो. पुन्हा एकदा फ्री हिट ही चालू राहील. धाव संख्या झाली आहे 17. षटकातील फक्त 2 चेंडू झाले आणि धाव संख्या झाली आहे 17. अजूनही 4 चेंडू टाकायचे आहेत. पुन्हा फ्री हिट चालू असेल. बघूया आता आकाश या फ्री हिटचा कसा फायदा घेत आहेत. एकदा प्रथमेशला संधी आली, एकदा आकाशला संधी आली फ्री हिटवर. बघूया काय करतात आकाश. हिमांशूचा पुढील चेंडू थोडा लांबवर आपटलेला चेंडू. किती धावा मिळतील याच्यावर? 1 घोषित स्वरूपाची धाव मिळेल. पीस मॅचर संघाला आता थोडंसं समाधान वाटत असेल. त्यांची एक धाव संख्या थोडी पुढे पुढे जात आहे. षटकातील 3 चेंडू झालेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. षटकातील धाव संख्या झाली आहे 18. बघूया आकाश काय करतात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. मोठे फटके येतील का आकाशच्या बॅटीमधून? चौथा चेंडू हिमांशू टू आकाश. उत्कृष्ट असा लेंथवर टाकलेला चेंडू. आकाशांना काही समजला नाहीये. राईज होतोय बॉल. उत्कृष्ट असा चेंडू. उत्कृष्ट यष्टीरक्षक राजन मांडवकर यांच्याकडून. बघूया सेकंड लास्ट बॉल. 5वा चेंडू घेऊन हिमांशू टू आकाश. उत्कृष्ट असा फटका पॉइंटच्या डोक्यावरून. 1 घोषित धाव. धाव संख्या झाली 21. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पीस मॅचर संघाची धाव संख्या झाली आहे 21 धावा. 4 गडी बाद 21 धावा. बघूया आता 5वं षटक पॉवर हिटर्स मधून कोण घेऊन येत आहे ते.
उचला त्याचा कोण झोपलाय वाटतं तो म्हातारा मेंटल आहे रे तो म्हातारा मेंटल आहे बॉल बॉल द्या जुना 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 बॉल द्यायचा 4थीवर चालू आहे ना काय करू मी जाऊ काय तिकडे मी जाऊ बघूया पुढील षटक घेऊन कोण येते पुढील षटक घेऊन येते विजय चव्हाण वैयक्तिक दुसरा संघासाठी 5वं षटक पॉवर हिटर्स कडून बघूया प्रथमेश कसा सामना करतात त्यांचा खोलवर टप्प्याचा चेंडू होता लोअर फुलटच होता पण त्याला फ्लिक केलंय एका धावेसाठी प्रथमेश यांनी उत्कृष्ट अशी खेळी करताना प्रथमेश कोरगावकर आपल्या संघासाठी धावसंख्या आली 22 षटकातील पुढील चेंडू विजय यांचा सामना करतील प्रथमेश उत्कृष्ट असा फटका मारलाय समोर किती धावा मिळतील आणि उत्कृष्ट असा झेल घेतलाय प्रणित यांनी चांगला फटका मारला होता पण उत्कृष्ट असा प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत प्रणित यांनी चांगली जजमेंट करून हा झेल घेतलाय फलंदाज बाद होतील प्रणित वाडकर यांनी घेतलेला उत्कृष्ट असा झेल आता कोण येते फलंदाजीसाठी येत आहेत संघाचे ऑलराऊंडर म्हणून ज्यांना घेतलंय संघामध्ये तेच रोहित शर्मा उत्कृष्ट असं गोलंदाजी करताना विजय चांगली फलंदाजी करवते प्रथमेश मोठा फटका मारण्याच्या नादात आऊट झाले उत्कृष्ट असा झेल घेतलाय प्रणित यांनी आतापर्यंत 2 गडी बाद केलेत विजय यांनी थांबा थांबा सामना थांबवा बघूया आता पुढील चेंडू घेऊन विजय समोर आहेत रोहित शर्मा षटकातील तिसरा चेंडू उत्कृष्ट असा फटका पण एकच धाव मिळेल त्याच्यावर घोषित स्वरूपाची आता सर्व संघाची पीस स्मॅशर या संघाची सर्व मदार आहे त्या रोहित शर्मावरती काल त्यांनी एक षटकार मारलेला क्रुशियल अशा मोमेंट मध्ये आता बघूया रोहित शर्मा काय करतात आपल्या संघासाठी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा झेल बाद उत्कृष्ट असा झेल घेतला अक्षयनी एसटीच्या पाठीमागे विजय यांनी धावसंख्या झाली आहे 23 4 गडी बाद 23 अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत पॉवर हिटर्स या संघाने या सामन्यावर खूप मजबूत पकड बनवली आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही दोन खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण अयशस्वी प्रयत्न षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे अजून ओके पुढील चेंडू शेवटचा चेंडू काय करतात आणि त्रिफळाची उत्कृष्ट अशी गोलंदाजी टाकताना विजय आतापर्यंत 4 गडी बाद केलेत विजयांनी 2 षटकात आणि धावा दिल्या आहेत खर्च केल्या आहेत उत्कृष्ट असे गोलंदाजी केले विजयांनी 2 षटकात फक्त 7 धावा देऊन 4 गडी बाद केले आहेत अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजी प्रात्यक्षिक केलं विजय चव्हाण यांनी आता शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे शेवटचं षटक घेऊन येत आहे राईट आर्म ओव्हर द विकेट राज कनसे वैयक्तिक पहिला संघासाठी 6वा
बघूया आता आकाश कसा सामना करतील राज यांचा. शेवटचं षटक घेऊन येतात राज. बघूया धाव संख्या झाली आहे 23 झाले ना. पहिला चेंडू राज टू आकाश. फुलटॉस मध्ये चेंडू होता पण आकाश यांच्याकडे काय त्याचं उत्तर नाहीये. उत्कृष्ट असा चेंडू टाकला राज यांनी. निर्धाव चेंडू. पॉवर हिटर्सने अतिशय मजबूत पकड बनवली या सामन्यावर. दुसरा चेंडू घेऊन येताना राज टू आकाश. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव. सलग 2 चेंडू निर्धाव टाकतात राजकनचे. तिसरा चेंडू घेऊन येताना राज टू आकाश. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट असं एसटी रक्षण करतात अक्षय रामाने पाटील. उत्कृष्ट असं गोलंदाजीचा प्रात्यक्षिक करतायत राज. अक्षयने उत्कृष्ट गोलंदाजी केली, विजयने केली, हिमांशूने केली, आता राजही तेच करतात. उत्कृष्ट असं गोलंदाजी करतात. 3 निर्धाव चेंडू टाकले सलग. चौथा चेंडू. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. आकाश यांना काही समजत नाहीये राज यांची गोलंदाजी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 निर्धाव चेंडू टाकलेत. बघूया 5वा चेंडू घेऊन राज टू आकाश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बघूया लालबाग प्रीमियर लीग 2023 मधली दुसरी मेडन ओव्हर इथे येईल का. पहिले मेडन ओव्हर टाकायचा मान मिळवला शशांक पाटणकर यांनी. आता बघूया राज कनसे देखील तेच करतात काय. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू राज टू आकाश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद आणि लालबाग प्रीमियर लीग 2023 मधली दुसरी मेडन ओव्हर टाकायचा मान मिळवतात राज कनसे. पॉवर हिटर्स या संघातील उत्कृष्ट असे गोलंदाज राज कनसे. धाव संख्या झाली आहे. विजय चव्हाण यांनी उत्कृष्ट असा झेल पकडलाय. LED प्ले ॲडव्हर्टाईज. पीस मॅचर या संघाची धाव संख्या आली 23. जिंकण्यासाठी पॉवर हिटर या संघासमोर 24 धावांचं आव्हान ठेवलं आहे. 36 चेंडू 24 धावा. जिंकले नाही ना मग बाहेर गेले. हे जिंकले असते ना गोट्या काका तर तुम्ही आतमध्ये आले. गोट्या काकाला बडबड. म्हणून तर बोलतोय मग गॅप देऊया. यांनाच खेळायला लावूया मग. धाव संख्या झाली आहे 23 आणि 24 धावांचं आवाहन करतायत. चला पॉवर हिटर्स आपले फलंदाज पाठवा. 99. Veg and chicken burgers, crispy fries or Pepsi.
झाले आहेत प्रतीक केदारी, एक खरोखर असे पॉवर हिटर आहेत. आणि गोलंदाजी तर्फे आले आहेत स्वतः आयकॉन पीस स्मॅशरचे विक्रांत जाधव, एक मास्टरमाइंड प्लेयर आहेत ते पण. राईट आर्म राऊंड द विकेट टाकतात आता विक्रांत. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पहिला चेंडू घेऊन विक्रांत टू प्रतीक. पहिला चेंडू मारलाय, किती धावा मिळतील याच्यावर? 2. थोडासा चेंडू जर उजव्या साईडला असता तर षटकार होता. उत्कृष्ट असा फलंदाजी करतायत प्रतीक केदारी. 2 घोषित धावा मिळाल्या तिथे. ते बोलतात की आता बॉल 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 दे ना, बॉल दे. नवीन बॉल दे रे, नवीन बॉल दे, नवीन बॉल तो बॉल. थांब नवीन बॉल ते नको दे, ठेव. हॅलो. दुसरा चेंडू घेऊन विक्रांत टू प्रतीक आणि मारलाय समोर षटकार प्रतीक यांनी. काय या संघाचं नाव पॉवर हिटर आहे ते दाखवून देतात प्रतीक. उत्कृष्ट असा षटकार ठोकला प्रतीक यांनी विक्रांत याला. धाव संख्या आली आहे 2 चेंडू 8 धावा. बघूया आता विक्रांत काय करतील या पुढच्या चेंडूवरती, कसं रोखतील प्रतीकला. पुन्हा एकदा मोठा फटका फुलाच्या दिशेने, किती धावा मिळतील? 2 धावांवर समाधान मानायला लागेल प्रतीक याला. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत प्रतीक केदारी. धाव संख्या आली 10, 3 चेंडू 10 धावा. छोटं असं 24 धावांचं लक्ष असताना 3 चेंडू 10 धावा झालेल्या आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव चेंडू. बघूया उत्कृष्ट असा निर्धाव चेंडू विक्रांत यांकडून. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, उत्कृष्ट चेंडू होता पण यष्टी रक्षकाकडून चूक होते आणि एक घोषित स्वरूपाची धाव मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या झाली आहे 11. 5 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा एक आखूट टप्प्याचा चेंडू पण पंच अवांतर असा घोषित करत आहेत. बघूया विक्रांत काय करतात आपल्या शेवटच्या चेंडूत. धाव संख्या आली आहे 12. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न करत होते पण निर्धाव चेंडू. एक षटक संपलंय. धाव संख्या झाली आहे 12. धाव संख्या आली आहे 12. अजूनही 30 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. आता कोण येते गोलंदाजी बघूया. रोहित शर्मा येत आहेत. बघूया आता कोण आहे गोलंदाजी आले आहेत. रोहित शर्मा राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्याकडून. बघूया राजन कसा सामना करतील त्यांचा. 30 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू, त्यावर एक धाव मिळेल. धाव संख्या आली आहे 13. अजूनही 29 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. बघूया प्रतीक केदारी पुन्हा स्ट्राईकवर सिक्सर मॅन. दुसरा चेंडू रोहित टू प्रतीक. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आणि षटकार. या सामन्यातील दुसरा षटकार मारलाय प्रतीक यांनी. मनोज म्हणालेलो मी सिक्सर किंग, गरम काळातली सिक्सर किंग आहेत प्रतीक. आता फक्त 5 धावांची आवश्यकता आहे.
षटकातील 2 चेंडू झालेत. आणि फलंदाज बाद, प्रतीक बाद होत आहेत. उत्कृष्ट असा चेंडू प्रतीक यांचा. वरद पवार यांनी उत्कृष्ट असा झेल घेतलाय. रौनक येतात आता बॅटिंग साठी. 27 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. रौनक कदम खोलवर टप्प्याचा टाकला चेंडू. यष्टीरक्षक विक्रांत यांना देखील काही कळालं नाहीये. एक घोषित स्वरूपाची धाव. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. बघूया काय करतात. पुढील चेंडू रोहित टू रौनक. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, पण उत्कृष्ट असा फ्लिकचा फटका मारला रौनक यांनी 2 धावांसाठी. दिला. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अजून जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. आणि एक घोषित स्वरूपाची धाव मिळेल. अजूनही जिंकण्यासाठी 1 धावांची आवश्यकता. स्कोर्स आर लेवल. आणि पॉवर हिटर्सचा डगआउट, पॉवर हिटरचा संघ अतिशय खुश असेल. सेमीफायनलच्या लढतीत त्यांना जाण्याचा मान मिळतोय. तिसरं षटक घेऊन कोण येत आहे? वरद पवार. पहिला चेंडू घेऊन वरद टू राजन. उत्कृष्ट असा खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू. राजन यांना काही समजत नाहीये. मोठा फटका मारायचा प्रयत्न करतात. आणि राजन यांनी एक स्टाईल मध्ये फटका मारून सामना जिंकवलेला आहे. आणि पॉवर हिटर्स हा संघ सेमीफायनलच्या लढतीत हॅलो, पहिला होणारा सेमीफायनलचा सामना रॉयल स्ट्रायकर्स विरुद्ध पॉवर हिटर्स. गेम दुसरा होणारा सेमीफायनलचा सामना